हे बघा वांगी घेतल्यात मी आणि इथं पावटा घेतलेला आहे. तर आज वांग्या आणि पावट्याचं कालवण बनवणार आहे. तर त्यासाठी मसाला करून घे. बघा मसाला करायला काय घेतलं आहे, कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे. तर हे सगळं आता याले ना मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघा असा मिक्सरच्या मसाला आता आपण वांगी कापून घेऊया. हे बघा अशी वांगी कापून घ्यायची, मध्ये असं तिचं 4 भाग करायचं. असं 4 भाग करायचं आणि असे किडे बिडे आहेत का अशी बघायची आणि अशी देठा सकटच ठेवायची. या देठांना जास्त चव आहे खायला. ही बघा अशी मी सगळी चिरून घेतलेली. आता त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊ. तर हे बघा हे मसाला केलेले. आता त्याच्यामध्ये हळद टाकू आपण आणि मसाला टाकू आणि हे तिखट मसाले. हे बघा असा मसाला वाटून घेतला ना का मग नंतर त्याच्यामध्ये असा मसाला आणि मीठ टाकायचं आणि असं एक मिक्स करून घ्यायचं. असं एक मिक्स करायचा आणि मग असं वांग्यांमध्ये भरून. हे बघा अशी भरून घेतलेली आहेत वांगी. आता यांना फोडणी. कुकर ठेवलाय, कुकरमध्ये तेल टाकते आणि मग त्याच्यामध्ये हा बघा वाटलेला मसाले हा त्याच्यामध्ये टाकते. वाटलेला लाल मसाला टाकते म्हणजे लाल अशी तरी येईल त्याला. हे बघा असं हलवायचं म्हणजे बघा किती लाल लाल मसाला दिसतोय. असं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अशी वांगी टाकायची. वांगी पण अशी जरा हलवून घ्यायची. हे बघा हा शिजलेला पावटे चांगला धुवून घेतला मी आणि हा पण त्याच्यामध्ये टाकते. दोन्ही मिक्स भाजी बनवायची. अशी भाजी म्हणजे कालवण थोडं पातळसर. हे बघा असं हलवून घेतलेले. आता थोडं पाणी टाकू त्याच्यामध्ये आणि कुकर लावून घेऊ म्हणजे कुकरमध्ये वांगी चांगली पटकन शिजतात. शिजले कुकरमध्ये एकदम भारी. असं कुकरमध्ये शिजून जाते. हे बघा किती लाल लाल झाले. आणि करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.